ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भिवंडी शहरात दुपारी 3 वाजताच्या सुमारास आता खऱ्या अर्थानं गणेश विसर्जनाला सुरुवात होणार आहे आणि या गणेश विसर्जनाच्या वेळेस जे गणेश भक्त ज्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था या ठिकाणी आपण पाहिलं तर परोपकारी संस्था जी एक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये मागील 13 वर्षांपासून गणेश भक्तांसाठी वडापावचं वितरण करते। प्रत्येक वर्षी 1 लाख वडापाव हे जे गणेश भक्त असतात जे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी मोफत अशी सेवा देत असतात। मागील 13 वर्षांपासून ही सेवा परोपकारी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे। आजही त्यांनी तशाच पद्धतीची तयारी या संपूर्ण जो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी केलेले आहे आणि थोड्याच वेळात या 1 लाख वडापावांचं वितरण गणेश भक्तांना गणेश विसर्जनामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना केलं जाणार आहे। आपल्यासोबत या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की कशा पद्धतीची भावना आहे। काय सांगाल, काय नक्की तुमचा उपक्रम? गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई क्षेत्रामध्ये 5 ते 5.5 लाख वडापाव वाटपचा कार्यक्रम करतो। भिवंडीमध्ये 1 लाख वडापावचं या ठिकाणी संकल्पना आहे आमची। जे भाविक जे दर्शनासाठी येतात, विसर्जनासाठी येतात, त्यांना एक वेळची नाश्ता झाली पाहिजे। विविध ग्रामीण प्रांतातून जे भाविक येतात ते ॲक्च्युअल म्हणजे जे पंडालमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकत नाही, परंतु विसर्जनामध्ये दर्शन घेतात, तर त्यांना एक प्रसाद म्हणून एक वेळच्या नाश्त्याच्या रूपाने आम्ही या ठिकाणी वडापावचं वाटप करत असतो। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी भाविक दर्शन घेऊन वडापाव घेत असतात। क्या कहोगे कि जिस तरह यहाँ पर आप प्रयोजन कर रहे हो 1 लाख जो वड़ापाव वितरण करने का पिछले 13 साल से करते आ रहे हो, किस तरह यहाँ पर आपको सभी लोगों का इसमें सहयोग मिलता है? सभी हमारे कार्यकर्ताओं का विशेष सहयोग रहता है। 2 दिन से लगे रहते हैं ये लोग, सब सामान लाते हैं ब्रांड का, उनका विशेष सहयोग रहता है इसमें काम करने में। जिस तरह आप यहाँ पर वितरण कर रहे हो, वड़ापाव वितरण कर रहे हो, उसके साथ आपकी परोपकारी के माध्यम से क्या काम हो? इनके माध्यम से हम बच्चों को, गरीब बच्चों को एजुकेशन फंड देते हैं और शादी ब्याह का फंड देते हैं, मेडिसिन देते हैं। ये हमारा परोपकार का मेन उद्देश्य रहता है। पुणे तर आपण पाहिलं तर समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परोपकारी संस्थेच्या माध्यमातून या गणेश विसर्जनाच्या वेळेस खास करून गणेश भक्तांची आणि गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश भक्तांच्या अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा या परोपकारी संस्थेच्या माध्यमातून केली जाते। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।